नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेत आपण पाहतो की एक नंतर एक नवीन थरार उघड होतात आहे। त्या मालिकेत एक नवीन थरार आपल्याला बघायला मिळणार आहे। सदाशिव उघड करणार आहे सत्य, पण कामिनीचा धक्कादायक निर्णय आपल्याला बघायला मिळणार आहे आणि हा निर्णय कसा पुढे होतो ते आपण या भागात बघणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण बघतो की कमळी मालिकेत सध्या एका पाठोपाठ एक धक्कादायक असे वळण पाहायला मिळत आहे। महाजन कुटुंबात सुरू असलेल्या कारस्थानांमध्ये आता आणखीन एक मोठा ट्विस्ट येणार आहे। कारण आता सदाशिव एक मोठं सत्य सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतो, पण हे सत्य उघड होण्याआधीच कामिनी एक धक्कादायक पाऊल उचलताना आपल्याला दिसत आहे। महाजन कुटुंबात बराच काळ अनेक गोष्टी लपवून ठेवल्या गेलेल्या आहेत आणि कमळीवरती खोटे आरोप होत असले तरी पण घरातले सततचे वाद आणि कामिनीचे डावपेच यामुळे परिस्थिती अधिकच गुंतवणुकीची बनलेली आहे। मात्र आता सदाशिवला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो आणि तो ठरवतो की जे काही सत्य आहे ते सगळ्यांसमोर उघड करावंच लागेल आणि सदाशिवच्या ह्या निर्णयामुळे महाजन कुटुंबात मोठा भूचाल येणार असतो। कारण त्याने उघड करायचं सत्य अनेकांचे खरे चेहरे समोर आणणार असतात। पण ही गोष्ट कामिनीच्या कानावरती पडते आणि इथूनच कथानकाला एक धक्कादायक वळण मिळतं। सदाशिव सत्य उघड करणार आहे हे समजताच कामिनी घाबरून जाते, कारण जर हे सत्य बाहेर आलं तर तिची सगळी कारस्थानं उघड होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ती एक टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत असते आणि निर्णय घेते। सदाशिव झोपलेला असताना कामिनी त्याच्या खोलीत जाते आणि काही क्षण ती त्याच्याकडे पाहतच उभी राहते आणि नंतर अचानक उशी उचलून त्याच्या तोंडावरती दाबते। सदाशिवचा श्वास घुसमटून लागतो आणि तो स्वतःला वाचवण्यासाठी झटापट करत असतो, पण कामिनी मात्र त्याला घट्ट दाबून ठेवते आणि ह्या सीनमुळे मालिकेत प्रचंड तणाव पण निर्माण झालेला आहे। कामिनी खरंच सदाशिवचा जीव घेण्यात यशस्वी होणार आहे का? ही शेवटच्या क्षणी कोणी येऊन त्याला वाचवणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदाशिव जे सत्य उघड करणार होता ते शेवटी बाहेर येणार का? आणि कमळी मालिकेत हा नवीन थरारक ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता आणि शिगेला लागलेली आहे। तर पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।